कोण कुठल्या देशाचं राष्ट्रपती झालं होतं आपल्या विद्यार्थ्यांच्या कोण पंतप्रधान झालं होतं वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक मान्यवर त्या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी नामांतराला आले होते। त्यानंतर त्याला असं वाटलं की ही यादी खूप मोठी होती, आपण फक्त जगातील आपल्या विद्यापीठात शिकून गेलेल्या 10 व्यक्तींची यादी करू। तर ती 10 व्यक्तींची यादी केल्यानंतर त्यामध्ये प्रथम नाव होतं आपल्या भारत देशातील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। नंतर त्या विद्यापीठाने असं ठरवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यापीठाच्या आवारात 35 फुटाचा उंचीचा पुतळा त्या ठिकाणी उभारला आहे आणि त्या पुतळ्याच्या खाली असा नंबर केला आहे सिम्बॉल ऑफ नॉलेज, सिम्बॉल ऑफ नॉलेज। ही घटना दुसरी घटना आरक्षणाचा विषय नुकताच गाजतोय आपण साहेब काळे साहेब ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांच्या हातामध्ये घटना समितीची तयार केली होती, त्यांनी घटना समिती लिहिण्यास सुरुवात केली, संविधान लिहिण्यास सुरुवात केली। तर एक दिवस तत्कालीन आपल्या भारत देशाचे कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख ते डॉक्टर बाबासाहेबांना भेटायला गेले। भेटायला जाण्याचं पाठीमागचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब घटना समितीचा संविधानाचा मसुदा लिहिण्याचं काम करताय। पंजाबराव देशमुख हे मराठा समाजाचे होते, मराठा कुणबी, त्यावेळेस कुणबी म्हटलं जायचं जोशीकरण त्याला। आणि डॉक्टर बाबासाहेब घटना लिहिताना संविधान लिहिताना माझ्या मराठा कुणबीसाठी त्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा आपण सांगितला शाहू महाराजांचा, तर आरक्षणामध्ये काही हिस्सा ठेवतात की नाही, उल्लेख करतात की नाही। बाबासाहेबांनी त्यांचं गेल्यावर स्वागत केलं। बाबासाहेब बसून कंटाळले होते। बाबासाहेब म्हणले हा मसुदा लिहिलाय, हा आपण वाचत तोपर्यंत मी जरा पाय मोकळे करून येतो। पंजाबराव देशमुखांनी लिहिलेला मसुदा वाचला आणि तेव्हा बाबासाहेबांनी मराठा कुणबीचं आरक्षण ओबीसीला जोडून त्यात उल्लेख केला।